जिवंत. आणि या ख्रिस्तामध्ये जिवंत असण्याच्या काही गोष्टी आहेत त्या आपण आज पाहणार आहोत. विशेष करून कलसेकरास पत्रामध्ये ज्यावेळेस संत पॉल या संदर्भात बोलतो, काही गोष्टी ज्या आहेत त्या वचन 6, 7 आणि 8 वचनामध्ये तो बोलत आहे. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण एक विषय जो आहे तो 6व्या वचनामध्ये आहे आणि तो आहे ख्रिस्तामध्ये चालणं, असं तो म्हणत आहे. तर आपण सगळ्यात पहिला पाहणार आहोत ख्रिस्तामध्ये जिवंतपणा नेमका काय आहे. ख्रिस्तामध्ये म्हणजे ख्रिस्तामध्ये जो व्यक्ती आहे तो जिवंत आहे आणि बाकीचं कोण आहे तर बाकीचे मृत आहेत. जो व्यक्ती ख्रिस्तामध्ये आहे तोच जिवंत आहे. ज्याच्यामध्ये ख्रिस्त नाही तो मृत आहे. आणि पवित्र शास्त्र त्याला दुजोरा देतं. म्हणजे आज ज्या लोकांमध्ये येशू ख्रिस्त नाही ते लोक मृत आहेत. आता मृत म्हणजे या संकल्पनेकडे ज्यावेळेस आपण पाहतो, जे स्वतःहून आध्यात्मिक गोष्टींसंदर्भात ज्यांना उत्तेजना प्राप्त होत नाही, जे स्वतःहून मृत आहेत. आणि पवित्र शास्त्र मृता संदर्भात असं म्हणतं की जगाच्या शिक्षणामध्ये ते मृत आहेत. म्हणजे ते सकाळी उठतात, रात्री झोपत आहेत, मध्ये जे काही कामकाज ते करत आहेत. जर येशू ख्रिस्तामध्ये ते नाहीत तर ते मृत आहेत. मृत म्हणजे काय तर जगाच्या रहाटीप्रमाणे जगणारे, जे ख्रिस्ताचे नाहीत पण ते जगाचे आहेत. आणि जे जगाचे आहेत ते जगाच्या गोष्टींमध्ये आहेत, तिकडं ते आकर्षित होत आहेत, तिथंच ते राहतात आणि तसेच ते या जगामधून निघून जाणार आहेत. ते जगामध्येच आहेत आणि ते जगामध्ये मृत आहेत. ते आध्यात्मिक जिवंत नाही. जो कोणी आध्यात्मिक जिवंत आहे त्याला असं म्हणण्यात येते की तो ख्रिस्तामध्ये जिवंत आहे. आणि त्यामुळं मृत आणि जिवंत याच्यामध्ये हा फरक आहे. आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहोत तर तुम्ही जिवंत आहात. आणि जिवंत असण्याचं मग चिन्ह काय आहे तर आजचा जो संदेश आहे तो आजचा संदेश आपला बिलकुल हा आहे की तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात. हो. काय तुम्ही जिवंत आहात. हो. मग ओळखायचं कसं की मी जिवंत आहे. ठीक आहे. मग आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. संत पॉल या संदर्भात आपल्याला ती गोष्ट सांगतो. आर.सी. स्प्रोल या शास्त्रभागाविषयी असं म्हणतात की इन्कार्नेशन, ज्याला आपण म्हणतो ना की देहधारी होणं, ख्रिस्तानं देहधारीपणा घेणं, हा पवित्र शास्त्रामधील वन ऑफ द ग्रेटेस्ट ते म्हणतात की हा शास्त्रभाग आहे जो देहधारी होणं काय आहे हे शिकवताना हे सांगतं. ख्रिस्तानं देहधारी बनणं. तर ह्या शास्त्रभागाकडे त्या दृष्टिकोनातून पाहू. आणि अराउंड 2010 मध्ये ज्यावेळेस मला शिक्षण मिळालं वचनाचं, म्हणजे मी बायबल कॉलेज केलं, बाळकपण करत होतो आणि सेवा करत होतो. आणि ह्यामध्ये देवबापानं ज्यावेळेस मला अद्भुत रीतीनं त्याचं जे सत्य जे रिव्हील केलं ते ह्या शास्त्रभागातून आहे. कारण या शास्त्रभागामध्ये संत पॉल कलसेकराच्या लोकांना सांगतो की येशू ख्रिस्तानं एक्झॅक्टली वधस्तंभावर काय केलेलं आहे. कारण मी जेव्हा वधस्तंभाकडे त्या क्रॉसकडे बघायचो मला सदैव असं वाटायचं की आणि मला रडू यायचं, काय येशूनं माझ्यासाठी केलेलं आहे आणि किती अद्भुत आहे. पण येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाकडे जे पाहणं आहे, ज्यावेळेस ते आपण इथं वाचतो ते आपल्या पाहण्यामध्ये आणि येशू ख्रिस्ताचं वधस्तंभाकडे पाहण्यामध्ये डिफरन्स आहे. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभाकडे पाहतो तो कसा पाहतो ते इथे लिहिलेलं आहे. आपण कसे पाहतो तर आपण सदैव पाहत असताना अरे येशू वधस्तंभावर मेला, किती वाईट झालेलं आहे, आम्हाला किती वाईट वाटत आहे आणि खूप पेन आहे आम्हाला. येशू ख्रिस्त बाय इन एका सेन्सनी बरोबर पण आहे, आपल्याला वाईट वाटत आहे की आमचा प्रभू वधस्तंभावर मेला. पण येशू ख्रिस्त ज्यावेळेस बघत आहे ना वधस्तंभाकडे, त्याला मारण्यात येतात, तो वधस्तंभावर टांगलेला आहे आणि तो तिथं रक्तबंबाळ झालेला आहे. आणि या गोष्टीकडे ज्यावेळेस ख्रिस्त बघतो तर ख्रिस्ताचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो जेव्हा इथं आपण मांडलेला पाहतो, आपण बघतो वाव, म्हणजे येशू असं बघतो. मग तुम्हाला समजतं की आपण कसे विजयी आहोत, आपण कसे ख्रिस्तामध्ये जिवंत झालेले आहोत. म्हणून जिवंतपणा ज्याला आपण म्हणतो की काय तुम्ही येशू ख्रिस्तामध्ये आहात, तुम्ही जिवंत आहात. जिवंत आहात तर चिन्ह काय, तर हे या ठिकाणी लिहिलं आहे. ख्रिस्तामध्ये जिवंत असणं म्हणजे काय तर वचन 6 आणि 7 मध्ये लिहिलं आहे. आपण वाचूया ते वचन. 6 वचन. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याला त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, चाला. तर जेव्हा जेव्हा नवीन करारामध्ये चाला, वॉक, ओके, वॉक असं जेव्हा म्हटलेलं आहे की चाला, संत पॉल वारंवार आपल्याला हे म्हणतो बघा, चाला ख्रिस्त येशूमध्ये चाला. जिवंतपणा असण्याचं चिन्ह आहे की जिवंत असलेला मनुष्य चालतो.
ठीक आहे. जिवंत असलेला मनुष्य चालतो. जिवंत असलेला मनुष्य चालण्याचं हे एकमेव चिन्ह. मृत मनुष्य कसा ओळखायचा बरं तुम्ही मला सांगा. मृत आहे तर कसा ओळखायचा. हा मनुष्य मृत आहे. श्वास बंद आहे तो काय झालाय. डेड. ही इज डेड. नो. तो मूव करतो का. मृत आहे पण थोडस हलून घेतो असं होतं का. जेव्हा माझे वडील मला अजून आठवते जेव्हा ते खाटेवर एक्सपायर झाले. ओके. आणि मी तिथं होतो आणि प्रीता आहे, वडील असे झोपलेले आहेत आणि मी पाहत आहे माझ्या वडिलांचा प्राण कसं चाललेला आहे. तर माझ्या वडिलांना बघितलं मी की ते माझ्याकडे बघत होते. नंतर मला म्हटले की हिला बोलव किचनमधून. मग फक्त हात केला तिला बोलव तिला बोलव. मग प्रीता आली, ती उभं राहिली समोर, ती याकडे बघत आहे. मग म्हटले ह्याला बोलव, आदवेला बोलव. मग आदवे आला असं समोर आणि ते मान अशी बघत होते आणि ते पट करून ना आदवेकडे बघायला आले आणि म्हणजे असं सगळं बघितलं ते आदवेकडे बघत होते आणि एकदम ते असं करून त्यांनी प्राण सोडला. ओके. आणि मी तिथं थांबलो बाजूला. तर जेव्हा ते गेले तर मला असं होतं की कदाचित असंच तर नाही करत आहेत. मग माझी इच्छा होती थोडं हलवावं अंग. म्हणजे आता मृत झालेत पण स्टील काहीतरी एखादं अंग हलवा. पण मृत व्यक्ती नाही करू शकत. पण इच्छा ऍटलिस्ट मान तरी इकडे फिरवा. अहो ते जाऊ दे, तोंड उघडले बंद तरी करा. म्हणजे तोंड उघडून तुम्ही प्राण सोडला ना पण बंद तरी करा. म्हणजे इच्छा अशी आहे की काहीतरी करा, एखादी ऍक्ट तरी करा. पण मृत मनुष्य काहीच नाही करू शकत. म्हणजे तो त्याची पापणी पण नाही हलवू शकत. कारण का तो त्या स्थितीमध्ये आता गेलेला आहे. ख्रिस्तामध्ये जिवंत असण्याचं चिन्ह पहिलं हे आहे की तो वॉक करतो. आणि जेव्हा जेव्हा ख्रिस्तामध्ये जिवंत असणाऱ्या लोकांना सांगितलेलं आहे, संत पौल वारंवार त्यांना असं म्हणतो की वॉक इन हिम. म्हणजे ख्रिस्तामध्ये चाला. म्हणजे तुमचं आणि माझं जे चालचलवणूक आहे, वागणं आहे ते ख्रिस्तामध्ये. म्हणजे जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो कोण असावा. प्रभू येशू ख्रिस्त असावा. आणि त्याच्या निदर्शनास अनुसरून तुम्ही वॉक करा. ओके. डेड पीपल जे आहेत, जी मृत लोक आहेत ते त्याच्यामध्ये मृत आहेत आणि दे डोंट वॉन्ट टू कम आउट. त्यांना तिथंच राहायचं. ते रिलॅक्स आहे त्याच्यामध्ये. पण जे जिवंत आहेत ते सगळ्यात पहिला काय करतात, ते चालतात. ख्रिस्ताने दाखवलेला जो मार्ग आहे त्याच्यामध्ये ते चालतात. ख्रिस्ताची जीवनशैली आपल्यामध्ये टाकतात. कारण तो मृत नाहीये, तो जिवंत आहे. आणि जेव्हा तो जिवंत आहे, तो जसा जिवंत आहे तसे तुम्ही आणि मी पण त्याच्यामध्ये जिवंत आहोत. म्हणजे त्याने तुमच्या आणि माझ्यासमोर एक फॉर्मॅट दिलेला आहे की ख्रिस्तामध्ये म्हणजे ख्रिस्त जसा जिवंत आहे तशा प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये तुम्ही आणि मी चालावं. जो फॉर्मॅट तुम्हाला आणि मला दिलेला आहे तो हा आहे की तो ख्रिस्त येशू आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला आणि मला चालायचं आहे. नॉट लाईक वर्ल्डली पीपल. जगासारख्या लोकांमध्ये नाही. कारण जग कसं आहे, जग मृत आहे. डू यू वॉन्ट टू बी लाईक देम देन डेड. तुम्हाला समजलं. कारण ते लोक मृत आहेत, ते तशाप्रमाणे जगत आहेत. मग तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे जर जगतात तर ख्रिस्तानं जशी जीवनशैली आपल्याला दिलेली आहे त्या ख्रिस्ताच्या जीवनशैलीप्रमाणे तुम्हाला आणि मला जगायचं आहे. हे सगळ्यात पहिलं चिन्ह आहे. मग चिन्ह आहे तर समजून घ्या पुढे काय लिहिलंय बघा. इथं असं लिहिलेलं आहे की त्याच्यामध्ये मुळावलेले. कसं आहे म्हणजे कसं जगावं बरं जिवंतपणानं आम्ही कसं जगावं. तर सगळ्यात पहिले त्याच्यामध्ये तुम्ही मुळावलेले, रचले गेलेले, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे आणि फारच फार विशुभकाळ स्मरण करणारे. म्हणजे फर्स्ट थिंग रूटेड. ज्यावेळेस आपण रूटेड कडे येतो आपल्याला हे समजतं की एखादं समजा झाड आहे, खूप मोठं झाड आहे आणि आपण पाहतो सध्या महाराष्ट्रामध्ये आपलं राजकारण चालू आहे, झाडं पाडायचं वगैरे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. पण कोण म्हणते की 25 वर्षाचं झाड जे आहे त्याला हात लावायचं नाही, त्याच्या अगोदर झाडं काढली तर चालतात आणि मग तुम्ही दुसरीकडे जाऊन लावू शकता. खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. ह्याच्यामध्ये मेन गोष्ट अशी आहे की जे मुळावलेलं झाड असतं म्हणजे ज्याची मुळं पसरलेली असतात, जे एकदम रूटेड असतं, ते कितीही मोठं संकट आले, कितीही मोठं वादळ आलं, कितीही मोठा पूर आला, त्याच्यामध्ये ते झाड जे आहे ना ते हलत नाही. कितीही मोठा ओघ त्याला लागू दे, किती मोठं चक्रीवादळ ती उपटून पडलेलं तुम्हाला आढळणार आहे. कारण का त्याची मुळं जी आहेत ती फार मुळावलेली असतात आतमध्ये. ती जमिनीला एकदम घट्ट पकडलेली असतात. चालणं जेव्हा जेव्हा नवीन करारामध्ये आपण चालणं येतं तेव्हा ह्याच्यासाठी एक शब्द वारंवार असा आहे की मुळावलेलं असतं. जेवढं जास्त तुमची एक्सरसाइज होते वचनामध्ये, जेवढे जास्त एक्सरसाइज होते तेवढे जास्त तुम्ही मुळावलेले असता, तुम्ही रूटेड असता.
आणि चालणं या शब्दाचा अर्थ हा आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात तर फर्स्ट थिंग तुम्ही मुळावलेले आहात. आणि मुळावलेले एवढंच नाही तर तुमची वर वाढ होते. आणि म्हणून फोकस काय माहिती आहे का, की ख्रिस्ताप्रमाणे, म्हणजे आम्ही जिवंत आहोत. चिन्ह काय आहे की आम्ही ख्रिस्ताप्रमाणे जगण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. आणि प्रयत्नच नाही तर यासाठी आम्ही मुळावलेले आहोत. कशामध्ये मुळावलेले आहोत तर त्याच्या शास्त्राच्या वचनामध्ये. बिकॉज ही हॅज गिव्हन अस दिस, की मी कसा आहे हे वचनामध्ये नमूद आहे. तर त्याला तिथं काय दिलेलं आहे त्याप्रमाणे जगण्याचा तुम्ही प्रयत्न करा. म्हणून वी आर वॉकिंग टुवर्ड्स क्राइस्ट लाइकनेस. ख्रिस्ताप्रमाणे जगण्याच्या दृष्टिकोनातून आपण चालत आहोत, वॉक करत आहोत. आणि कुणाप्रमाणे आपण नाहीये, लाईक अ डेड पीपल, मृतांप्रमाणे नाही. कारण जे जे लोक ह्या अंधकाराच्या सत्तेमध्ये आहेत, जे जे लोक ह्या जगाच्या अधिपत्याखाली आहेत, ते सगळे मृत आहेत. लक्षात घ्या, पीपल आर लाईक झोंबी. मी सदैव हे म्हणत असतो बघा की झोंबी माहिती आहेत ना कसे आहेत, की प्रत्येकाला काहीतरी अचीव करायचं आहे, मला काहीतरी मिळवायचं. आणि तुम्ही बघितलं तर जग जे आहे त्या प्रवाहामध्ये चालू आहे, सगळीकडे तिथंच चालू आहे. त्यांना काहीतरी जगातल्या गोष्टी मिळवायच्या आहेत आणि ते कसं मिळवेल हा एक दृष्टिकोन आहे. पण आपल्याला पवित्र शास्त्र म्हणते की डू नॉट बी लाईक अ वर्ल्ड. कारण ते जग जे आहे ते मृतांमध्ये आहे आणि ते तेच अपेक्षा करत आहे. पण तुम्ही कसे आहात, तुम्ही ख्रिस्ताप्रमाणे जगण्यासाठी, म्हणजे आपल्या समोर जो कोण ठेवलेला आहे तो ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्ताप्रमाणे जगण्यासाठी तुम्हाला आणि मला त्याची वचनं दिलेली आहेत. त्या वचनाप्रमाणे ज्या वेळेस आपण आचरण ठेवू लागतो त्याच्याप्रमाणे बनण्याचा प्रयत्न करतो. म्हणून ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत, आपण मृत नाहीये, ते ख्रिस्तामध्ये जिवंत आहोत. तर आपल्यासमोर ख्रिस्त आहे आणि ख्रिस्ताप्रमाणे बनण्यासाठी आपल्याला दिलेलं शास्त्र आहे. आणि शास्त्र आहे तर आपण जर त्याप्रमाणे चालचालवणूक करत आहोत तर लवकरच त्याच्याप्रमाणे बनत आहोत. आणि म्हणून मुळावलेले आणि जे ख्रिस्तामध्ये रुजवलेले आहेत तेच ह्या जीवनामध्ये दृढ राहू शकतात, पुढे येऊ शकतात. आणि मग संत पॉल पुढे जाऊन असं म्हणतो की पहा, हे करत असताना या जगामध्ये काही असं शिक्षण आहे जे तुम्हाला धूर्त, खोटं काहीतरी तत्वज्ञानी भूलथापा देत आहे आणि स्वतःकडे आकर्षित करत आहे. बघूया आपण 8वं वचन काय म्हणतं बघा. तो म्हणतो ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. तुम्ही बघितलं पहिल्या 2 वचनामध्ये काय म्हणतो, तुम्हाला कसं बनायचंय, ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय, ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय, ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय. चाला त्या ख्रिस्ताप्रमाणे बना, त्याच्याकडे बघून चाला, तो असं म्हणतो. आणि मग म्हणतो या जगामध्ये जगत असताना काय होतंय बघा, तो असं म्हणतो ख्रिस्ताप्रमाणे नसलेले आणि माणसाच्या संप्रदायाप्रमाणे. इथे गेट ना, तो 2 वचनामध्ये म्हणतो की जे ख्रिस्तामध्ये जिवंत आहेत, ख्रिस्तामध्ये जिवंत आहेत, तुम्ही जिवंतपणाने जगा, ख्रिस्ताकडे पहा, तसंच जगा, असं तो म्हणतो. आणि लगेच पटकन सांगतो की पहा, आता या जगामध्ये असे काही जण आहेत जे ख्रिस्ताप्रमाणे नसलेले पण मानवी संप्रदायाप्रमाणे. आता हे इम्पॉर्टंट आहे बघा. अनेकदा या जगामध्ये आपल्याला नैतिकतेचं शिक्षण देण्यात येतं. इथं या जगामध्ये कोणीही, कुठलीही आई कुठल्याही मुलाला असं शिकवत नाही किंवा बाप असं शिकवत नाही, हे बेटा जा चोरी कर, अरे बेटा जा खोटं बोल, बेटा जा तू खून करून ये. नाही, तुम्ही जर बघितलं लहानपणापासून आई वडील आपल्या मुलांना योग्य शिक्षण देत आहेत. कशाचं शिक्षण आहे, मानवी संप्रदायाप्रमाणे कसं जगता येईल, कसं तुला राहता येईल, याप्रमाणे शिक्षण देऊन त्यांना जगाच्या ज्या काही शिक्षण आहेत त्याच्यामध्ये कसं सर्व्हाइव्ह करता येईल हे त्यांना प्रॉपरली शिक्षण मिळत आहे. पण काय हे त्यांच्या तारणासाठी पोषक आहे का? हो, बिलकुल नाही. याच्याद्वारे त्यांचं तारण होणार आहे का? बिलकुल नाही. पण मग काय होतं, अनेक जण या भूलथापांना बळी पडतात. अनेक चर्चेसमध्ये अशा प्रकारचं शिक्षण चालू नाही. हो, शिक्षण तर बरं आहे बरं का. कुठल्याही चर्चमध्ये आम्हाला असं शिकवण्यात नाही की खोटं बोला म्हणून. नाही, शिक्षण चांगलं आहे. हो, शिक्षण बरं आहे. पण लक्षात घ्या, याच्यामध्ये काय चालू आहे माहिती आहे का, सगळ्यात इम्पॉर्टंटली ख्रिस्ताप्रमाणे नव्हे, हे महत्वपूर्ण आहे. मग ख्रिस्ताप्रमाणे नाही तर कशाप्रमाणे, मानवी संप्रदायाप्रमाणे. मानवी संप्रदाय हा शिकवण्यात ज्यावेळेस येतो त्यावेळेस खूप चांगलं वाटू लागतं. जर आपण समजा कुठल्या अविश्वासणाऱ्या मठांमध्ये गेलो, ओके, आणि त्या मठांमध्ये तुम्ही गेला,
मठांमध्ये पण जे शिक्षण आहे ना ते अशाच प्रकारे शांततेमध्ये देण्यात येतं. कसलं शिक्षण आहे बरं ते चांगलं, शांत राहा, रागावर कंट्रोल करा, राग करू नका, आणि बाजूला एक छान म्युझिक लावलेलं असतं, छान चालू असतं, आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही असता तिथे गेलेले छानपैकी बसलेला आहे, सुंदर म्युझिक कानामध्ये येत आहे, आणि मग सांगण्यात येत आहे की शांतता महत्वाची आहे. आणि ते म्हणतात किती सुंदर, कानाला गोड मला लागत आहे. मानवी संप्रदायाप्रमाणे असणारं शिक्षण जे आहे ते हळुवारपणे येत आहे आणि मनुष्य तिकडे आकर्षित होत आहे. जर तुमचं तारण नाही झालं तर तुम्ही त्याकडे आकर्षित होणार. मी तुम्हाला सांगत आहे की इथं काय घडत आहे, इथे एक महत्वपूर्ण गोष्ट ती अशी आहे, ख्रिस्ताप्रमाणे नव्हे. मी तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट सांगू का? ख्रिस्त अनेकदा येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस तुम्ही बघता, तुम्हाला येशू ख्रिस्त कसा वाटतो? म्हणजे खूप असा डिसेंट वाटतो येशू ख्रिस्त, डिसेंट येशू ख्रिस्त वाटतो, शास्त्रज्ञ चांगला असा वाटतो, एकदम सुंदर, जसा असायला पाहिजे तसा, असं वाटतं तुम्हाला? का तुला असं वाटतं येशू असा असं एकदम शांत तुम्हाला वाटतं? व्हेरी क्वाइट, व्हेरी नाईस. आय एम नॉट टॉकिंग अबाउट रेव्हलेशन, आय एम टॉकिंग अबाउट ओव्हरऑल क्राइस्ट. तुम्हाला कसा वाटतं? ते सोडा, येशू ख्रिस्त ओनली गॉस्पल्समध्ये तुम्हाला कसं वाटतं? इज अ नाईस गाय. तुम्हाला येशू असा वाटतो? येशू कसा वाटतो तुम्हाला? वेन यू रीड गॉस्पल्स, हॅलो, गुड मॉर्निंग, कशी आहात, बरं, हाऊ यू सी क्राइस्ट? ख्रिस्त कसा दिसतो तुम्हाला शुभवर्तमानामध्ये? क्वेश्चन करायचं, लढायचं. तुम्हाला असं वाटतं की येशू ख्रिस्त असा एकदम हाय लीडर होता, बट हाऊ यू सी हिम? डायनॅमिक पर्सनॅलिटी आहे, आवेश खूप आपल्या होता. बापाचं जे कार्य आहे तो 100% व्यक्तिमत्व कसं होतं त्याचं? डायनामिक होतं आणि म्हणजे कधी कसं म्हणजे? दिसत नाही की तो म्हणजे उत्तर जे त्याचं जे काय म्हणतो आपण what is it called? पटकन राईट वेळेस राईट उत्तर देण्याची त्याची हजरजबाबीपणा. हजरजबाबीपणा किंवा ओके, मला तुम्ही सांगा की जर येशू ख्रिस्तासारखं व्यक्तिमत्व आज ह्या जगामध्ये असतं, तुम्ही त्याला एक्सेप्ट केलं असतं? अधिकारयुक्त असायचं. कसं म्हणजे ते त्याला एक्सेप्ट केलं असतं का तुम्ही? म्हणजे ज्या व्यक्तिमत्वाचा तो आहे, तो वॉक करत आहे, तो बोलत आहे, जात आणि नडत आहे, काय करता सापाच्या पिल्लांनो चाबूक घेतो, हाणायला लागतो, कोण आहे भाऊ तू? तुम्ही एक्सेप्ट केलं असतं का त्याला? तुम्हाला सदैव येशू ख्रिस्त, ओ व्हॉट अ डिसेंट मॅन, तुम्हाला असं वाटतं गुड मॉर्निंग सर, कसे आहात तुम्ही? बरे आहात? येशू ख्रिस्त कसा वाटतो तुम्हाला? नॉलेजनं भरलेला आहे. इंटेलेक्च्युअल, अपॉलॉजेटिक. माझा प्रश्न बघा काय, तुम्ही त्याला एक्सेप्ट केलं असतं का? येस. आणि केलं असतं तर का केलं असतं तर तुम्ही एक्सेप्ट? या जगामध्ये मला वाटतं मी खूप कन्फ्यूज झालं असतो, कारण जे मिरेकल्स आहे ना ते या जगावर करून जातात, खूप कन्फ्युजिंग असतं. सी आता मकार तर बोलतो की आय एम हिअर टू ऑफेंड एव्हरीवन. हां, व्हॉट अबाउट क्राइस्ट? आणि मग त्याच्यामध्ये ज्या टायमाला आपलं चर्च चालू ठेवायचे नाही, कोरोनाच्या टायमाला बोलला, मग तो नडला की हे गरज आहे. बरोबर. तर आपण ॲज अ ख्रिश्चन वी सपोर्टेड हिम, राईट? तर म्हणजे वी नो क्राइस्ट पर्सनली, बिब्लिकली. तर आपण ऑब्व्हियसली नॉट एव्हरीवन हॅज सपोर्टेड हिम. नॉट एव्हरीवन, Not बट everyone. ॲटलीस्ट द वन हू बिलीव्स ऑन स्क्रिप्चर्स. मला तेच म्हणायचं की खूप संख्या कमी आहे त्याची. मग ख्रिस्ताला जे म्हणतात ना की त्याच्या मागं जाऊ इच्छिणारे लोक आहेत, त्याच्यामध्ये आपलं काउंटिंग झालं असतं का त्यावेळेस? कठीण आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाला ख्रिस्ताच्या पाहून आहे ना कोणी त्याला फॉलो करेल, अरे फार कठीण आहे. तो ज्या रीतीने जात आहे, ज्या रीतीने बोलत आहे, ज्या रीतीने त्याचा अप्रोच आहे, ज्या रीतीने तो सरकारबरोबर त्याच्या लढत आहे, क्वेश्चन्स विचारत आहे, एवढंच नाही तर त्याला ज्यावेळेस मारायला तो थांबतो, काय चालू आहे, क्वेश्चन्स विचारतो. तुम्हाला मी सांगतो येशू ख्रिस्त कधी असं एकदम हॅलो कसं असं येशू ख्रिस्त कधीच नव्हता बरं का.
कधीच नाही. He's always been a very sharp man, a leader. त्यानं कसं व्यक्तिमत्व असावं हे समोर आणलं. आपण अनेकदा म्हणतो नाही येशून आमचे शिक्षण दिले, एका गालावर मागा तर दुसरा गाल द्या. हो हाव नाईस, आमचा येशू किती गरीब. जेव्हा येशू ख्रिस्ताला कानाखाली मारली, येशू ख्रिस्त शिपायाला ओरडून म्हणतो तुम्हाला का मारली. जर मी योग्य ह्याला उत्तर दिलेलं आहे तर तुम्हाला का मारलं सांग. अरे आपण विदाउट कॉन्टेक्स्ट काही काही वचनं घेतो आणि ती लावून घेतो. त्यानं तुम्हाला आणि मला कधीच अन्याय सहन करा म्हटलं नाही बघ. त्यामुळं ख्रिस्त जसं आहे, त्याचं व्यक्तिमत्व जसं आहे, हे कधीही मानवी संप्रदायाप्रमाणे नव्हतं. त्यामुळे तुम्हाला आणि मला सांगितलेलं की ख्रिस्ताप्रमाणे, ज्यावेळेस ख्रिस्ताप्रमाणे म्हणतो ना, तर आपण शास्त्रात बघितलं पाहिजे की ख्रिस्त कसा आहे. आणि जसं ख्रिस्त आहे त्याला अनुकूल जीवन जगणं गरजेचं आहे. आणि ख्रिस्त ऍब्सोल्युटली ट्रू आहे की तो तुम्हाला कधीही वाईट वागायला सांगत नाही, कधीच नाही सांगत. जसं मानवी संप्रदायामध्ये अनेकदा असं म्हणतात नाही चुकीचं काही शिकवत नाही होतो आम्हाला हा चुकीचं काही सांगत नाही. प्रश्न फक्त हा आहे की ख्रिस्ताप्रमाणे जगायला सांगतो का. तुमच्या आणि माझ्यासमोर ख्रिस्त ठेवलेला आहे का. तुमच्या आणि माझ्यासमोर ख्रिस्ताप्रमाणे वारंवार येत आहे का. तुमच्या आणि माझ्यासमोर कुणाला ठेवण्यात येत आहे, ख्रिस्ताला ठेवण्यात येत आहे का. सी हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का, की एव्हरीथिंग न स्कॅन जे होत आहे ते ख्रिस्ताप्रमाणे होत आहे. आणि त्यामुळं काही लोक आहेत ते येऊन काय करत आहेत, ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मानवी संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान सांगतात. आणि मग जगामध्ये जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान घेऊन येत आहेत आणि ते सांगत आहेत. तुम्हाला मी सांगितलं कलसेकर अशा लोकांना काय आवडायचं, त्यांना तत्वज्ञान आवडायचं, त्यांना ज्ञान खूप आवडायचं. ओ आम्हाला ज्ञान सांग. आम्ही तुम्हाला सांगितलं की तो आम्ही एक पाळक जो होता तो काहीतरी विचित्र सांगत होता आणि त्याला एकदम छान वाटलं. आज सकाळी मी एक व्हिडिओ बघितला, ते नवरा बायको आहेत बघा काहीतरी ना, ते खूपच गाजतायत आजकाल, मला नाव लक्षात नाही. आणि तो म्हणत होता की ना मी काय म्हणतो मी गाडी चालू करत होतो, गाडीच चालू होत नव्हती माझी. मी एकदा स्टार्टर मारला, गाडी चालू होती, दुसऱ्यांदा मारला, चालू माझा ड्रायव्हर खाली आला, तो मला म्हणाला की मी धक्का मारतो. आणि मग मी धक्का मारला, एकदा मारला चालू नाही झाली, दोनदा मारला चालू झाली, तीनदा मारला चालू नाही झाली, चौथ्यांदा म्हटलं हे पवित्र आत्म्या हेल्प कर, आणि त्याने धक्का मारला, गाडी चालू झाली. पवित्र आत्म्याने मला हेल्प केली, सगळे लोक टाळ्या वाजवायला लागले. अरे किती सुंदर गोष्ट झालेली आहे. लोकांना आवडते हे सगळं. पण ज्या वेळेस आपण पवित्र आत्म्याच्या गुणवैशिष्ट्यांकडे बघतो किंवा प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो, काय म्हणजे देवबापाचं नाव असं तुम्ही व्यर्थ घेऊ शकता. गाडी चालू होत नाही आणि मग मी केली चालू, पवित्र आत्म्याचं नाव घेऊ. म्हणजे मनुष्याला आवडतं, मनुष्याच्या संप्रदायाला आवडतं आणि ते कसं कॅच करता येईल, मनुष्याला कसं ह्या तत्वज्ञानामध्ये कसं मी गुरफटून ठेवता येईल, हा एकमेव प्रयत्न चाललाय. लोक तिकडे आकर्षित होतात. ख्रिस्ताप्रमाणे नव्हे, ख्रिस्ताप्रमाणे नव्हे. लोकांना आवडते आणि ते काय करतात, पोकळ भूलथापा काय करतात, पोकळ भूलथापा देतात. म्हणजे मानवी तत्वज्ञान पोकळ भूलथापा, ह्यांचं स्वतःचं काही नसतं बरं का. मानवी तत्वज्ञान म्हणजे काय की हे इकडून एक घेतात, तिकडून एक घेतात, ह्याचं चांगलं आहे त्याचं चांगलं आहे तिथून घेतलं आणि मग ते कसं देत आहे ते घेत आहेत. आजकाल खूप इम्पॉर्टंट शब्द ख्रिस्ती विश्वासामध्ये लोकांना आवडायला लागलेत आणि ते शब्द कोणते आहेत, रेव्हलेशन, अनॉइंटिंग, फेवर, डबल ग्रेस, डबल अनॉइंटिंग. आणि लोकांना हे शब्द फार आवडायला लागलेत आणि लोक तिकडे आकर्षित कुठून तरी ऐकत आहेत, ते आणत आहेत आणि मग कसं ह्याला घुसवता येईल ते घुसवत आहेत आणि मग ते मंडळांमध्ये प्रस्थापित करत आहेत. ख्रिस्ताप्रमाणे नाही. मानवाला जे आवडतं, मानवाला जे बरं वाटतं, पोकळ भूलथापा त्या देतात. काय चालू आहे तुझ्या जीवनामध्ये, मी खूप कठीण प्रसंगातून जाते. अच्छा, कठीण प्रसंगातून, त्या कठीण प्रसंगामधून तुला आता मी बाहेर काढतो येशूच्या नावामध्ये. आणि लोक ते पोर करत आहेत मानवी संप्रदायाप्रमाणे. तू कठीण प्रसंगातून जात आहेस, हो मी कठीण प्रसंगातून जात आहे, नो प्रॉब्लेम, लुक ॲट क्राइस्ट.
मानवी संप्रदाय काय सांगतो, काय काळजी करू नको, तुला ह्याच्यातून आत्ता बाहेर काढतो येशूच्या नावामध्ये. अँड व्हॉट बायबल सेज, तू कठीण प्रसंगामध्येच हो, व्हेरी मच इन पेन. अच्छा, एक काम कर, ख्रिस्ताकडे बघ. दिस इज द राईट वे. मानवाप्रमाणे नाही, मानवी ज्ञानानं नाही, मानवी बुद्धीनं नाही, तर त्याला कुठं आकर्षित करायला सांगणार. अरे तू जिवंतपणा त्या ख्रिस्तामध्ये आहे, तो तुला शिकवेल कसं जगायचं आहे. ते ख्रिस्ताकडे बघ. तुला यातून बाहेर पडायचं आहे, ख्रिस्ताकडे बघ. तो तुला मार्ग दाखवेल, तो तुला चालवेल. इन एव्हरी सिच्युएशन ही विल लीड यू. मानवी संप्रदाय नाही. मानवी संप्रदाय तुला तत्वज्ञान देईल. अच्छा, तुला हा प्रॉब्लेम आहे, ओके, यू कॅन डू दिस, यू कॅन डू दॅट. ह्याच्यामध्ये अजून हे करू शकतोस, ह्याच्यामध्ये अजून हे टाकू शकतोस. आणि मानवी तत्वज्ञान ज्यावेळेस देतो, मनुष्य हा भ्रष्टच आहे आणि तो म्हणतो अच्छा अजून दे, ह्याच्यामध्ये अजून ही अडचण आहे, अजून मला सांग. तो कधीच तृप्त नाही होणार आणि त्याच्यामध्येच तो जाणार. आणि हे जे खोटे शिक्षक आहेत ना, ते बिलकुल हे करतात. खोटे शिक्षक जे आहेत ते बिलकुल हे करतात. मानवी संप्रदाय घेतात आणि कुठून तरी एखादी शिकवण असते ती घेतात, ती आणतात. मला आजकाल खूप ते ह्या लोकांचं समजायला लागलं की हे कसे भगवत आहेत, लोकांना समजत आहे. तो पास्टर ख्रिस जो आहे, त्याचे जे व्हिडिओज माझ्याकडे ते काय सोशल मीडियाचं एकदा तुम्ही बघायला लागला तर ते कंटिन्यू त्यांचंच टाकायला लागतं. तर ते जेव्हा त्याचं बघायला लागलो मी, मला नुसते त्याचे व्हिडिओच यायला लागले. आणि मग लोक कशी प्रेज करतात त्याच्या चॅनलचे. पण त्याच्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये तो असं म्हणत आहे, मानवी तत्वज्ञान बघा काय, तो असं म्हणतो की हिब्रू लिखाणानुसार, आता त्याने हिब्रू सांगत आहे बरं का, हिब्रू लिखाणानुसार परमेश्वर देवबाप जो आहे तो ना पुरुष आहे ना स्त्री आहे. हा ख्रिस्त बरं का, तो पुरुष पण आहे आणि तो स्त्री पण आहे. त्याच्यामध्ये दोघांचे गुणवैशिष्ट्य आहेत, म्हणून स्वतःच्या प्रतिरूपाचा त्याला केला. आणि मला एवढं कठीण गेलं ते, म्हणजे त्या विचार करायला की ते म्हणजे परमेश्वर देवबापाकडे बघत असताना तो असा बघत आहे की तो पुरुष आणि तो स्त्री, तो दोन्ही आहे. म्हणजे इथंपर्यंत त्यांचं ते मजल झालेली आहे की देवाच्या अस्तित्वामध्ये देवाचं अस्तित्व काय इथंपर्यंत ते जात आहे. पण देवबापाच्या गुणवैशिष्ट्यांद्वारे बनवलेल्या मनुष्याकडे ते तसे पाहत नाहीत. मानवी संप्रदाय लोकांना आवडतं, काहीतरी तत्वज्ञान, काहीतरी आम्ही विलक्षण गोष्ट काढत आहोत. म्हणजे जो निर्माता आहे त्या निर्मात्याकडेच जातो आणि त्याच्या निर्मितीविषयी विचार करायला लागतो आम्ही की हु इज ही. एवढा मूर्खपणा लोकांचा चालू आहे. मानवी तत्वज्ञान, मी तुम्हाला सांगतो, खऱ्या ज्ञानाचं सोर्स कधीच नाहीये, कधीच नाहीये. मानवी तत्वज्ञान काय माहितीये काय, असं असू शकतं. मानवी तत्वज्ञान काय, असं असू शकतं, असं झालं असेल. व्हॉट सायन्स आहे, मानवी तत्वज्ञान हे असं झालू शकतं 1000 वर्षांअगोदर, 10,000 वर्षांअगोदर असं घडलेलं असू शकतं. तुम्हाला माहिती बायबल काय म्हणतं, बायबल म्हणतं प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, स्टॅम्प मारलाय. असं असू शकतं, तसं असू शकतं नाही, स्टॅम्प मारला. प्रारंभी देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. जगामध्ये जेवढी धार्मिक पुस्तकं आहेत, तुम्हाला माहित आहे ऑथॉरिटेटिव्ह काय, अ बायबल. इट सेज त्यानं केलं. निर्मितीपासूनच त्याच्यावर अधिकार त्याचा आहे. आता म्हणतो त्याने केलं. तुम्हाला मी सांगतो की आज हे जे मानवी तत्वज्ञान चाललंय, लोकांना जे आकर्षित करण्यासारखं आहे. समजा ही बॉटल आहे, ओके, ही पॅकिंग होत असताना फार आकर्षक ह्याला पॅकिंग केलंय. सेम कलर इथे टाकलाय, सेम कलर इथे टाकलाय आणि मग सुंदर असं इथे बॅचिंग आहे, मस्त देत आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये जर समजा असंच एखादं छान त्याचं पॅकेज केलेलं आहे आणि हे पॅकेज आणून तुम्हाला जर दिलं, तुम्ही पॅकेज बघूनच म्हणता की वाव, दिस इज अ ड्रिंकिंग वॉटर, खोलताना पिऊ लागतात. कारण काय, ह्याचं पॅकेजिंग एवढं आकर्षक आहे. तुम्हाला मी सांगतो आकर्षक पॅकिंग आहे, पण आकर्षक पॅकिंगमध्ये विष जर आहे आणि ते जर तुमच्याकडे येत आहे, तुम्ही आकर्षक पॅकिंग बघता
त्याच्यावर लिहिलेली जाहिरात बघता, तुम्ही हे घेता आणि लावून पिता. का बरं? कारण तुम्ही सदैव ह्या जाहिरातीवर आकर्षित झाला, ह्या जाहिरातीवर आकर्षित झाला, ज्या पॅकिंग आहे त्याच्यावर आकर्षित झाला. मानवी तत्वज्ञान, अन्य शिक्षण हे बिलकुल असंच आहे. हे काय करतं? हे आकर्षक पॅकिंग बरोबर येतं. ते देत असताना आकर्षक असतं एकदम. ज्यावेळेस ते आपल्याकडे येतं आपल्याला हवंसं वाटतं. वाव, व्हॉट अ पीसफुल मॅन, किती सुंदर त्याचा वॉक बघा, अहो त्याचं बोलणं बघा किती मधुर आहे, अहो त्याच्या शब्दांमध्ये बघा किती सामर्थ्य आहे, अहो त्याचं ज्ञान बघा, आणि लोक आकर्षित होत आहेत. पण जर आतमध्ये जर काही आहे तर ते विष, आणि ते आपण घेत आहोत. मानवी संप्रदाय आणि अन्य शिक्षण बिलकुल असंच आहे, जे आकर्षक पॅकेजिंग मध्ये येत आहे पण आतमध्ये विष आहे. आणि तुम्हाला माहित आहे, जे योग्य शिक्षण आहे, जे तुम्हाला येशू ख्रिस्ताविषयी शिकवतं, ते वारंवार तुम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जातं. ते तुम्हाला वारंवार बोट ख्रिस्ताकडे करतं. लुक ॲट क्राइस्ट, लुक ॲट क्राइस्ट, लुक ॲट क्राइस्ट. कारण का? संत पॉल पण बिलकुल तेच करतो. आपण वचन बघूया बघा. 8वं वचन काय म्हणतं? ख्रिस्ताप्रमाणे नव्हे तर मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले ज्ञान, पोकळ भूलतापा यांनी तुम्हाला कोणी हिरावून जाऊ नये म्हणून तुम्ही जपा. आता बघा, असं तो म्हणतो जपा. जपा म्हणजे केअरफुल राहा. तुम्ही काय करा? केअरफुल राहा. कारण हे लोक येत आहेत, आकर्षक पॅकिंग घेऊन येत आहेत. तुम्ही कसे करा? तुम्ही केअरफुल राहा. कारण तुम्ही काय म्हणतो लगेच कारण का जपून राहा? तो म्हणतो कारण ख्रिस्त येशूच्या ठाईच, कुणाजवळ नाही, कुणा ठाई आहे. तो म्हणतो ख्रिस्त येशू ठाई. म्हणजे तो स्वतःही ज्यावेळेस हे लिहित आहे, तो स्वतःही म्हणतो मानवाकडे बघू नका, लुक ॲट क्राइस्ट, ख्रिस्ताकडे बघा. आणि ख्रिस्तामध्येच देवपणाची संपूर्ण मूर्तता जी आहे ती प्रस्थापित आहे. मनुष्याकडे बघूच नका, पाहूच नका त्याच्याकडे. पण मागील एक व्हिडिओ मी पाठवलेला होता बघा तुम्हाला सगळ्यांना. त्यामध्ये होते की तो पाळत म्हणत आहे की मी गौरवी आहे, मी देवाचं गौरव आहे, मी देवाचं गौरव आहे, मी देवाचं गौरव आहे. कितीदा तो बोलला तसं, अनस्टॉपेबल बोलत होता तो, मी देवाचं गौरव आहे. तुम्हाला माहिती आहे बायबल मधील एकही वचन हे बोलत नाही की तुम्ही देवाचं गौरव आहात. तुम्हाला माहिती आहे देवाचं गौरव कुणाला म्हटलंय? देवाचं गौरव त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हटलंय, प्रभू येशू ख्रिस्त. आणि देवाचं गौरव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे तुम्ही आणि मी देवाचं गौरव म्हणून पाहणं गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रातली वचनं त्याविषयी बोलतात की ख्रिस्त देवाचं गौरव आहे. पण आपसुकपणे जे सैतानी शिक्षण आहे ते काय करतं? देवाचं जे गौरव आहे ते प्रारंभापासून मनुष्याला देण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पहा, उत्पत्तीपासून ते घडत आहे. आपसुकपणे जे देवाचं गौरव आहे ते मनुष्याला प्राप्त करून घ्यायचं. तुम्ही पहा, लोभ काय होता? लोभ असा होता की तू हे फळ खाशील, तुम्ही देवा समान व्हाल. तिकडं आकर्षित होतो मनुष्य पहिल्यापासून. देवा समान म्हटलं की म्हणून मला व्हायचंय, आय वॉन्ट टू बी लाईक गॉड. अरे मला व्हायचंय, ते तिकडं आकर्षित होत आहे. आणि मनुष्याचा संप्रदाय, तत्वज्ञान हे काय करतं? प्रारंभापासून देवा समान बनण्यासाठी तुम्हाला आणि मला एनकरेज करतात. देव जो आहे तो ख्रिस्तामध्ये सगळं जे आहे देवपणाचं प्रतिरूप, मूर्तता, मूर्तिमान त्याच्यामध्ये वसलेली आहे. आणि म्हणून तो असं म्हणतो कोणी तुम्हाला हिरावून घेऊन जाऊ नये, कोणी तुम्हाला लांब घेऊन जाऊ नये म्हणून जपा. पहा, ख्रिस्तामध्ये जे लोक जिवंत आहेत ते लोक चालत आहेत. जे लोक चालत आहेत ते लोक मुळावलेले आहेत. जे लोक मुळावलेले आहेत त्याच्या जीवनामध्ये हे दिसत आहे. काय दिसत आहे? की कोणत्याही भूलथापानं ते बळी नाही पडत. म्हणजे ते आले त्यांना हिरावून नेलं असं ते होत नाही. बिकॉज दे आर रूटेड इन द स्क्रिप्चर. जेव्हा ते स्क्रिप्चर मध्ये रूटेड होतात, कोणी किती भूलतापा देऊ दे ना, अरे कुछ नाही हिलोगे हो तुम लोग, कितीही येऊ दे, कोणीही बोलू दे, हलणार नाही. ते असं नाही म्हणणार नाही नाही तुमचं पण ऐकतो, ह्यांचं पण ऐकतो. नाही, वी डोंट वांट टू लिसन टू यू सर. आम्हाला ऐकायचं नाही सर तुमचं.
आम्हाला पाहायचं नाही सर तुमचं? एक काही 3-4 दिवसाअगोदर एक बंधू मला म्हणतो की सर तुम्ही जे पोस्ट केलं ना ते फार सुंदर होतं महिलांसंदर्भात, फार जबरदस्त, आम्हाला खूप आवडलं, मी खूप पोस्ट केलं वगैरे. आणि मी त्यांना म्हणजे ओळखत नाही, कारण काही जण असतात मीटिंग झाली ना तर सर नंबर सेव्ह करा, माझा नंबर सेव्ह करा. मग मला त्यांच्या समोर त्यांचा नंबर सेव्ह करायला लागतो, मी विसरून जातो की ते कोण आहे. मग ते माझं स्टेटस सगळं बघू लागतात आणि मग खूप सारे नंबर्स असतात, बघत असतात, रिप्लाय करत असतात, त्यांना हो हाय हाय करत असतो. आणि मग हे बंधू जे आहेत ते मला म्हटले की सर तुम्ही खूप सुंदर लिहिलं आहे, खूप छान लिहिलं आहे आणि आम्ही देवाला धन्यवाद देतो वगैरे. आणि मग त्याने त्याच्यामध्ये सांगितलं की तुम्हाला ठाऊक आहे रिसेंटली आमच्या पालकांनी आमच्या ज्या त्यांची पत्नी आहे त्यांना पाळक म्हणून दीक्षा दिली. किती वाईट आहे असं त्यांनी मला सांगितलं. मला ते बोलतात बरं किती वाईट आहे, आमच्या पालकांनी त्यांच्या पत्नीला पाळक म्हणून दीक्षा दिली आणि मंडळीमध्ये ती पाळक म्हणून नाही वगैरे असं बोलू लागलं. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठली आहात, तुमचं नाव प्रॉपरली मला सांगा, आपली भेट कुठं झालेली, कारण आता मला जाणायचं होतं की बाबा माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुम्हाला असं बोलत आहे, कुठले आहात तुम्ही. म्हणजे आपली ओळख 1-2 वर्षापूर्वी झालेली आहे आणि तेव्हापासून आम्ही आमचं जे पुण्याचं आपलं जे बायबल कॉलेज आहे BTCP त्यामध्ये 2 वर्ष झालं आम्ही बायबल ट्रेनिंग घेत आहे. आणि मग मला मात्र फार कठीण गेलं ते ऐकल्यानंतर. मग मी त्यांना म्हणालो की 2 वर्षापासून तुम्ही हे वचनाचं सत्य शिक्षण घेता आणि तुम्ही 2 वर्षापासून अशा चर्चमध्ये आहे ज्या चर्चमध्ये हा गोंधळ चालू आहे, हे कसं शक्य आहे. म्हणजे त्यांना हे दाखवायचं होतं की ते मला ही न्यूज देऊन माझ्या गुड लिस्टमध्ये येत आहेत, बट जेव्हा त्यांनी ही मला न्यूज दिली ही हॅज गॉन टू माय बॅड लिस्ट. तुम्ही कसं शक्य आहे की 2 वर्षापासून प्रभूच्या वचनाचं शिक्षण घेता आणि अयोग्य संगतीमध्ये आहात, अशा वाईट लोकांमध्ये कसे काय आहात, कसं शक्य आहे हे. तुम्ही देवाच्या वचनाच्या विरोधात राहणाऱ्या लोकांमध्ये कसे राहत आहात. असं बोलल्यानंतर त्यांना कळालंच नाही की त्याने मला काय बोलावं, कारण ते मला न्यूज देत होते. त्यांना असं वाटलं की मी चांगली न्यूज देतो यांना, पण ती खराब न्यूज आहे त्यांच्या जीवनासाठी. मी म्हटलं तुम्ही तुमच्या पत्नीला आणि तुमच्या लेकरांना अशा संगतीमध्ये घेऊन जा जे तुमच्या आध्यात्मिक दुर्गतीला कारण आहेत. आणि तर तुम्हाला देवाच्या वचनात शिक्षण समजतं, तुम्ही तिथं राहूच नाही शकणार, अशक्य आहे ते राहणं तिथं. हो त्यांना फार कठीण गेलं. मग ते मला म्हणाले की अहो हे मला असं कोणी बोललंच नाही कधी. मी म्हटलं तुमच्याकडे वेळ कमी आहे, लवकर निघा, लवकर तिथं कुठलं तर बायबल एखादं चर्च शोधा आणि तिथं लगेच जॉईन व्हा, जिथे तुमची स्वतःचं जीवन, तुमच्या पत्नीचा, तुमच्या लेकरांचा आध्यात्मिक वृद्धी होईल. मी त्यांना म्हटलं कुठं राहता मला सांगा. मग त्यांनी मला पुण्याच्या आलं. मी म्हटलं कुठं तरी तिथे चर्च आहे का, मी तुम्हाला शोधून सांगतो. तिथे एखाद्या चर्चमध्ये मी तिथं तुम्ही जा आणि तुमच्या कुटुंबाची वाढ होईल, कारण हे फार गरजेचं आहे. कारण लोक मानवी संप्रदायाकडे आकर्षित होत आहेत, लोकांना बरं वाटत आहे. ख्रिस्तामध्ये चालणं म्हणजे रूटेड इन द स्क्रिप्चर, आणि जे रूटेड आहे ते कोणत्याही भूलथापांना बळी नाही पडत. त्यांना ख्रिस्ताचं गौरव करायचं, त्यांना ख्रिस्ताप्रमाणे बनायचंय, त्यांना ज्वलंत बनायचंय. आणि ती एकमेव अपेक्षा आपली आहे. म्हणून आकर्षक पॅकेज कडे धावायचं नाही कधी. अहो बरं वाटतं मग आकर्षक पॅकेज कदाचित मोठी इमारत आहे आमच्याकडे, आम्ही आमच्या बालपणापासूनच आमचं चर्च आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढे कार्यक्रम करतो, आमचं एवढं सुंदर चाललंय. मी म्हटलं ना तुम्हाला आता डिसेंबर चालू होईल, अरे आकर्षक गोष्टी बाहेर येणार आहेत, आकर्षकच आकर्षक. आणि लोक आकर्षित होतात का, आकर्षित होणार तिकडं, पण आतमध्ये काय भरलंय तर विष, जे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करेल. म्हणून तुम्हाला जर कोणासारखं बनायचंय, बी लाईक क्राइस्ट, डू नॉट बी लाईक एनीवन. जगाच्या संप्रदायाप्रमाणे जगणारे लोक, त्या भूलथापांकडे घेऊन जाणारे लोक, जे बाहेरून सुंदर आहेत पण आतून नाश आहे. 9-10 वचन म्हणतं, कारण ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताच्या ठाईच देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान बसते आणि जो सर्व सत्तेचे अधिकाराचे मस्तक, त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये पूर्ण केलेले आहोत, ख्रिस्तामध्ये. आणि ज्यावेळेस पूर्ण असं येतं ना, त्यावेळेस यू आर कम्प्लीट,
ख्रिस्तामध्ये संपूर्णता. आपण ख्रिस्तामध्ये संपूर्ण, अपूर्ण नाही, अर्धवट नाही, बिलकुल नाही बरं का. जो ख्रिस्तामध्ये आहे, आपण स्टार्ट बघितलं बघा, मानवी संप्रदायाप्रमाणे नाही तर ख्रिस्ताप्रमाणे. जे तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तुम्ही मृत नाही, तुम्ही संपूर्ण आहात. अर्धवट कधीच नसणार. ख्रिस्ताची बिलकुल अपेक्षा नाही की त्याच्या लेकरांनी अर्धवट राहावं, बिलकुल नाही. तुम्हाला ठाऊक आहे ना, आपण अर्धवट कुणाला म्हणतो? समजा मित्रांमध्ये उभं राहिला ना, आपण हे अर्धवट आहे, हे अर्धवट आहे. कुणाला म्हणता बरं तुम्ही अर्धवट? ह्याचं काय तो अर्धवट आहे, कुणाला म्हणता तुम्ही? टेल मी, कुणाला म्हणता अर्धवट? कुणाला म्हणता तुम्ही? वेड्याला अर्धवट म्हणता? अर्धवट कुणाला म्हणतात? हा, अर्धवट म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचं अर्ध ज्ञान असतं, पूर्ण ज्ञान नसतं. तो कोण असतो? अर्धवट. म्हणून त्याला काय रे काय अर्धवट ज्ञान आहे त्याला. तो काही गोष्ट काय सांगतो? अर्धी सांगतो. मग आपण त्याला काय म्हणतो? हे अर्धवट आहे, कारण ह्याला अर्धवट माहिती आहे. ह्याला गोष्टीची पूर्ण माहिती नाहीये, ह्याला पूर्ण ठाऊक नाहीये. आणि तो तुम्हाला जी माहिती देतो ती अर्धवट माहिती असते. आणि म्हणून तुम्ही त्याला एक टोपण नाव देऊन टाकता की हा अर्धवट आहे, कारण ह्याला अर्धीच माहिती आहे. पण शास्त्र तुम्हाला आणि मला म्हणतं की ख्रिस्तामध्ये संपूर्णता आहे तुमच्यामध्ये, आणि तो तुम्हाला कधीच अर्धवट नाही ठेवणार, तो तुम्हाला पूर्णतेकडे घेऊन जाणार. मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, ठीक आहे, माझा मूर्खपणा मला कधीही असं वाटत नाही की मी कधी लपवून ठेवावं. माझ्या व्यक्तिमत्वामध्ये माझ्यासाठी कोणी थांबून बोलावं ना, एवढी पण क्षमता माझ्यामध्ये नव्हती. म्हणजे क्लेपा आला की लोक पळून जायचे. का माहित आहे? अर्धवट. काय मूर्ख, स्वतःला शहाणा समजणार आहे, म्हणजे मूर्खतेचा कळस. आणि आय ट्रूली ॲग्री टू दॅट की का म्हणून लोकांनी माझ्यासाठी बोलावं आणि थांबावं. आज मला पहिला तिथं राग यायचा, काय मी आलो की लोक पळतात, मला अर्धवट बोलतात. पण आज ट्रूली मला असं वाटतं की काय व्यक्तिमत्व आहे की लोकांनी माहिती बोलावं. ज्यावेळेस त्या व्यक्तिमत्वाचा मी विचार करतो, मूर्खपणाचं व्यक्तिमत्व. आणि का लोकांनी वेळ काढून माहिती संभाषण करावं? नाही, काहीच एक्सेप्टेबल नाही आहे त्या गोष्टीमध्ये. मग संपूर्णता प्राप्त कधी होते? वेन यू गो टुवर्ड्स द स्क्रिप्चर आणि ख्रिस्ताप्रमाणे बनण्याचा तुम्ही प्रयत्न करता. अहो, ख्रिस्तामध्ये संपूर्णपणे परिपूर्णता मूर्तिमान आहे देवाची. आणि त्यामुळे तुम्ही ख्रिस्ताकडे बघता आणि ख्रिस्ताप्रमाणे ज्यावेळेस बनायला जाता, तो तुम्हाला अर्धवट ठेवेल असं वाटतं? बिलकुल नाही. तो तुम्हाला संपूर्णता देईल. And you'll be happy to be like him. Wow, आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे बनायचं. किती जबरदस्त आहे. आणि तुम्ही तिकडं पाहून जाता. हे लक्षात घ्या की तुम्हाला आणि मला काहीच शोधायची गरज नाही बरं का. काही दुसरं शोधायची गरज नाही. तारणासाठी ख्रिस्त, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी ख्रिस्त. आपल्याला दुसरा अजून काय शोधायला लागेल का? बिलकुल नाही, कारण तो परिपूर्ण आहे त्या गोष्टींमध्ये. फार अद्भुत आहे हे की एक ग्रीक विचारसरणी जी आहे, त्या ग्रीक विचारसरणीमध्ये शरीराला जेव्हा कधी ग्रीक विचारसरणीमध्ये बोलण्यात येतं तर ह्याला खूप वाईट बोलण्यात येतं, म्हणजे खूप घाण बोलण्यात येते देहाला. नो डाऊट ग्रीक विचारसरणी जी आहे आणि त्या विचारसरणीमध्ये ह्याला वाईट जर बोलण्यात येतं. पॉलाच्या अनेक शिक्षणामध्ये आपण देहासंदर्भात हे पाहतो की पॉल देहाला एकदम वाईट संबोधतो. पण तुम्हाला माहित आहे की ह्या वाईट संबोधण्यामध्ये एक अद्भुत सत्य आहे, आणि ते सत्य आहे की ख्रिस्त देहधारी झाला. आणि हे कुणासाठी? फॉर यू अँड मी. ख्रिस्ताचं देहधारी होणं म्हणजे ग्रीक विचारसरणीनुसार देह एवढा घाणेरडा आहे, एवढा वाईट आहे, एवढा अमुक आहे. आणि ख्रिस्त देहधारी होणं हे चिन्ह आहे की हाऊ मच ही लव्ड अस. का तर देवपणाची पूर्ण मूर्तीपणा त्याच्यामध्ये सममान व्हावा आणि तुम्ही आणि मी त्याच्यासारखं बनावं. इफ ही कॅन क्रश हिज ओन बॉडी, देहाला जर स्वतः क्रश करत आहे
ही एक्सपेक्ट सेम थिंग फ्रॉम यू अँड मी. तुमच्या आणि माझ्याकडून सेम गोष्ट एक्सेप्ट करते की तुमचा आणि माझा जन्म पण ह्या देहात झालेला आहे, पण ख्रिस्ताकडे पहा. ख्रिस्तानं ह्या देहाला मारलेलं आहे आणि तो म्हणतो मी तुमच्या पुढं गेलेलो आहे. मी हे करू शकतो. यू टू कॅन डू इट. आज सेम एक्सपेक्टेशन आपल्याकडून आहे. त्यामुळं ख्रिस्त मारला गेला, तो पुढं गेला आणि तो म्हणतो इफ यू बिलीव्ह इन मी, लक्षात ठेवा देवपणाची सर्व मूर्तिमानपणा मजमध्ये आहे. त्यामुळं मानवी संप्रदायाकडे आकर्षित होऊ नका, मानवी शिक्षणाकडे आकर्षित होऊ नका. तर कुठं आकर्षित व्हा? जर तुम्ही ख्रिस्तामध्ये जिवंत झालेले आहात तर तुम्ही ख्रिस्ताकडे पाहाल आणि त्याच्या प्रमाण बनण्याचा प्रयत्न कराल. जगामध्ये जाऊन जगामध्ये भरकटणारे असे तुम्ही होणार नाही. मी तुम्हाला एनकरेज करेन बरं का, फार आवश्यक आहे की ह्या जगात जगत असताना मृत लोकांकडे आकर्षित होऊ नका, बिकॉज दे आर डेड. आणि तुम्हाला मृत होणं आवडणार नाही कधी. जर तुम्ही मृत लोकांकडे आकर्षित नाही होत आहे तर तुम्ही एकाकडेच आकर्षित होऊ शकता. त्याची दुसरी साईड आहे ख्रिस्ताकडे, कारण ख्रिस्त जिवंत आहे आणि तुम्ही ख्रिस्ताकडे आकर्षित व्हा. जेव्हा तुम्ही ख्रिस्ताकडे आकर्षित होता, टेकिंग युअर एव्हरी प्रॉब्लेम, एव्हरी सिच्युएशन, तुम्ही जेव्हा सिच्युएशनकडे बघता ते म्हणता ओके ह्यातून कसं मला बाहेर निघायचं आहे, आणि ते म्हणता मला ह्यातून बाहेर निघायचं आहे, दिस इज नॉट माय कन्सर्न, माय कन्सर्न इज दिस, मला ख्रिस्ताप्रमाणे बनायचं आहे, मला तो फोकस करायचा अँड वॉक टुवर्ड्स इट. जिवंतपणा असण्याचं ते एकमेव चिन्ह आहे की तुम्ही तिकडं बघून वॉक करता. देव तुम्हाला खरंच सहायता करो, तुम्हाला मदत करो की आपण आपल्या जीवनामध्ये मानवी भूलतापांकडं, मानवी संप्रदायाकडं, त्यांच्या शिक्षणाकडं लक्ष न देता तुमचा फोकस हा केवळ ख्रिस्ताप्रमाणे असावा. ज्यावेळेस आपण तिकडं पाहतो आणि वचनाकडे पाहतो, जे वचन आपल्याला मुळावलेलं होण्यास मदत करतं, रूटेड होण्यास मदत करतं, जेवढं जास्त आपण सराव करतो वचनाचा तेवढं जास्त आपण अधिक ग्रो होऊ लागतो. आपल्या भारतामध्ये एक झाड जे आहे ते फार इम्पॉर्टंट मानलं जातं, ते आहे वडाचं झाड. वडाचं झाड का महत्त्वाचं आहे? कारण वडाचं झाडाला खूप मोठं होतं, ते वाढतं, अनेक वर्ष जिवंत राहतं, त्याची पानं आणि फुलं फार मोठ्या प्रमाणात पसरतात, त्याची मुळं पसरलेली असतात आणि ते अनेक वर्ष जिवंत राहतं. अनेक चांगलं ऑक्सिजन वडाचं झाड देतं. त्या वडाच्या झाडाकडे ज्यावेळेस आपण बघतो तर वडाच्या झाडाला ज्यावेळेस ते अधिक वाढतं त्याची मुळं फांद्यांमधून खाली यायला चालू होतात आणि जेव्हा त्याची मुळं फांद्यांमधून खाली यायला चालू होतात ते अजून जमिनीत रुततात आणि ते अजून मोठं होतं. सर्वात उत्तमातलं उत्तम ऑक्सिजन असं म्हणतात वडाचं झाड देतं. आय वॉन्ट टू कीप, तुम्हाला तुमच्यासमोर मला ते झाड ठेवायचं की कीप दॅट इन माइंड. तुम्ही ज्यावेळेस वचनामध्ये मुळावलेले असाल तुम्ही अधिक स्थिर स्थावर होणार, अधिक पसराल. कितीही मोठं वादळ आलं तुमच्या आयुष्यामध्ये, कितीही मोठं संकट आलं, अरे तुमची संपूर्णता बाहेर येईल आणि हे अटळ आहे, हे येणार आपल्या आयुष्यामध्ये. बट विल बी व्हेरी फोकस्ड. तुम्ही फार फोकस्ड राहाल. त्यामुळं मानवी संप्रदायाकडे नाही तर ख्रिस्ताकडं पाहावं अशी मी तुम्हाला एनकरेज करेन. कारण पुढची जी वचनं आहेत 11 पासून पुढं तिकडे सध्या नको जायला, पुढच्या रविवारी आपण तिथे जाऊ. पण महत्त्वपूर्ण हे आहे की पुन्हा एक वार तो आपल्याला सांगत आहे की येशू ख्रिस्त जो प्रभू, याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्याच्यामध्ये चाला. जिवंतपणा त्याच्या चालण्यामध्ये आहे. त्यामध्ये मुळावलेले जा. जेव्हा तुम्ही मुळावलेले असाल तेव्हा तुम्ही रचलेले असाल, म्हणजे यू विल ग्रो, तुम्ही वाढलेले व्हाल, तुमची बढोतरी होईल. ओके, तुम्ही स्टक नाही होणार. ओ पास्टर व्हॉट टू से, किती वर्षांपासून कष्ट नाही, यू विल ग्रो. ख्रिस्त कधीही तुम्हाला असंच ठेवणार नाही तिथं मरमर करत. यू विल ग्रो. या जगामध्ये तुमचं स्थान देवात दाखवून येईल. बिकॉज तो कसा आहे ते आपण मी तुम्हाला गॉस्पेलमध्ये सांगितलं की तो कसा आहे. तुम्हाला शिकविल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे वाल, म्हणजे शक्तिशाली वाल, विश्वासामध्ये वाढणारे वाल, चिन्ह आहे ते जिवंत असण्याचं. ख्रिस्तामध्ये जिवंत आहे हे चिन्ह आहे.
आणि फार ईशोपकार स्मरण करणार. ऑलवेज बीन थँकफुल 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 प्रत्येक गोष्टीसाठी. ते बापाला धन्यवाद देणार. काल मी स्नेहल संगती बोलत असताना मी त्यांना तेच म्हणालो, नो वरीज, खूप साऱ्या गोष्टी आहेत, होत आहेत. डिसेंबर महिना आपला खूप पॅक आहे, पण ते बापाला माहीत आहे त्याचा गौरव त्याला कसं करायचं आहे सगळ्या सिच्युएशन्समधून. धावपळ आहे, अनेक गोष्टी आहेत. लुक ॲट दॅट अँड सी देवा प्रत्येक सिच्युएशनमधून गौरव त्याचं करून घेईल. प्रियानो, समजून घ्या आणि हे फार आवश्यक आहे. देवाला जर वाटत आहे ना तुम्हाला आणि मला जिवंत ठेवून त्याचं गौरव करावं, गॉड इज रेडी टू डू दॅट. देवबापाला जर असं वाटतं नाही मी क्लेपाला मारावं आणि माझं गौरव करून घ्यावं, गॉड इज केपेबल टू डू दॅट. देवाला ठाऊक आहे की त्याचं गौरव त्याला कसं करायचं. आणि त्यामुळं आपलं जीवन हे देवबापाच्या गौरवासाठी आपण समर्पित करावं. म्हणून सदैव उपकार स्मरण करणारे, ईशोपकार स्मरण करणारे, एव्हरी सिच्युएशन गॉड यू नो बेटर. कारण तू परिपूर्ण आहेस, तुला ठाऊक आहे की माझ्या जीवनातून तुला कसं गौरव करून घ्यायचं. आणि देवबाप त्याचं गौरव करून घेतो. मग एखाद्याला जिवंत ठेवून करतो, एखाद्याला मारून करतो, नो वरीज. एखाद्याला सदृढ ठेवून करतो, एखाद्याला आजारी पाडून करतो, नो वरीज. देवबापा तुला ठाऊक आहे गौरव कसं करायचं. मी प्रत्येक परिस्थितीत तुझं ईशोपकार स्मरण सदैव करणार आहे. म्हणून मग जपून राहतो आपण. का जपून राहतो? कारण काही लोक आहेत जे लोक ख्रिस्ताप्रमाणे नाही तर मानवी संप्रदायाप्रमाणे. अरे मग काही लोक म्हणतात बघा, तू आजारी आहेस, श्राप आहे तुझ्यावर. अरे तू आजारी आहेस, देवाकडून आलेला तुझा श्राप आहे. मग आपण जेव्हा असं म्हणतो तर मग पॉल सगळ्यात श्रापित माणूस आहे. हो, तुमच्या घरामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम आहेत, तुम्ही श्रापित लोक आहात. अशक्य आहे. कारण जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात तर मानवी संप्रदायाप्रमाणे, म्हणजे माणसं जसा विचार करतात तसा तुम्ही विचार नाही करत. जर तुम्ही ख्रिस्ताचे आहात, जर तुम्ही ख्रिस्ताचे नाही आहे, मग कोणीतरी तुमच्या घरात काहीतरी आहे बरं का, काहीतरी इथं ब्लॅक मॅजिक आहे, तिथं ब्लॅक मॅजिक आहे, त्याच्या घरामध्ये काहीतरी तुमचं पुरलेलं आहे, तुमच्या अमुकाने एकावर करणी केलेली आहे, आणि अनेक प्रकारचं शिक्षण तुमच्या मग काय विचित्र आहे हे सगळं. हे सगळं होत राहतं. यातून तुम्ही बाहेर आलेले आहात कारण तुम्ही ख्रिस्ताचे आहात. मानवी संप्रदायाकडे तुम्ही आकर्षित नाही होणार. म्हणून जगाच्या प्राथमिक शिक्षणामध्ये असलेले ज्ञान, पोकळ, भूलतापा यांनी तुम्हाला कोणी हिरावून जाऊ नये म्हणून जपा. जे पूर्णतेकडे आहे तिकडे तुमचं लक्ष असतं. कारण ख्रिस्ताच्या ठाईस देवपणाची सर्व पूर्णता मूर्तिमान बसते आणि जो सर्व सत्तेचे अधिकाराचे मस्तक त्यामध्ये तुम्ही पूर्ण केलेले आहात. आपण पूर्ण आहोत आणि त्याच्याकडे आपण लक्ष दिलं. थांबवत असताना तुम्हाला एक उदाहरण देतो की या प्राथमिक ज्या भूलताप आहे, जगाचं जे शिक्षण आहे ते ख्रिस्ताला डावलणारं आहे. काही महिन्यांअगोदर ज्यावेळेस मी कोल्हापूरला जात होतो ना सेवेसाठी त्यांच्याकडे, तर तिथं त्या सिंधी लोकांमधील एका बाईला पंजाबचा जो आहे त्यानं सांगितलं की तुमच्या दुकानामध्ये कुणीतरी काहीतरी पुरलंय. आणि मग ते लोक आले आणि त्यांनी त्यांचं दुकान उकरून काढलं, खोदून काढलं. पुरलंय म्हणलं, भावली काहीतरी पुरलंय म्हणलं. तर आम्ही सब निकाला, हमारा दुकान सामान बाहर निकाल के पूरा निकाला, कुछ नहीं मिला पास्टर. मग आपण आता कसं स्माइल केलं, हसलो. ती वृद्ध स्त्री होती, ती पण हसली. पण माझा एक सिंपल प्रश्न तिला होता, तू 25 ते 30 हजार रुपये ती खर्च करून तिथे गेली, त्या अंकुर नरूला नाही, तो दुसरा एक होता ना त्याची जेल झाली, बलजिंदरनी सांगितलं तू तिला 15,000 रुपये त्याचा हात ठेवून प्रार्थना होती आणि त्या अगदी बोलणं होतं, ते तू केलंस, 15,000 रुपये दिलेस आणि तू हे सगळं करून आलीस आणि तुला काहीच नाही मिळालं. पण मी म्हटलं की जर समज तो तुला परत बोलवतो फुकटमध्ये, जाशील ना? ती म्हटली हो जाईन ना. म्हणजे एवढं सगळं होऊनही, म्हणजे आज ही तिकडं जर मी आकर्षित होत आहे तर मग चिन्ह आहे की मी कुणाकडे पाहत आहे जगामध्ये. मी मानवी संप्रदाय, भूलथापा, पोकळ शिक्षण याच्याकडे पाहत आहे की मी ख्रिस्ताकडे पाहत आहे. म्हणून तो फार महत्वपूर्ण शब्द आहे. ग्रॅमॅटिकली जेव्हा ख्रिस्ताप्रमाणे नव्हे म्हटल्यावर ना व्याकरणामध्ये ते कॉमा आहे बघा. ख्रिस्ताप्रमाणे नव्हे म्हटल्यावर एक कॉमा आहे. याचा अर्थ काय की हे सोडून अन्य गोष्टींकडे आकर्षित आहे आम्ही, आणि मग आम्ही अर्धवट आहे, आम्ही पूर्णतेकडे जातच नाहीये.
कारण ख्रिस्ताच्या ठाई पूर्णपणाची मूर्तिमान तो आहे. आपलं लक्ष ख्रिस्ताकडे लावूया. ख्रिस्तामध्ये जिवंत असूया आपण. ठीक आहे, ख्रिस्तामध्ये आहोत तर जिवंत आहोत, ख्रिस्तामध्ये आहोत तर पूर्ण आहोत, ख्रिस्तामध्ये नाही मृत आहोत. आणि ख्रिस्तामध्ये मृत आहोत तर जगाच्या पोकळ भूलथापा, पोकळ शिक्षण, मानवी संप्रदाय याच्यामध्येच आहोत. मग अविश्वासणारे असोत, ख्रिस्ताला न मानणारे असोत किंवा सोकळ ख्रिस्ती असोत, जर ते ख्रिस्ताप्रमाणे नाहीत तर ते मृत आहेत. प्रार्थना करूया. देवा, आम्ही यावेळेला तुझ्या चरणाजवळ येतो आणि अतिशय नम्रपणे तुझ्याजवळ येऊन विनंती करतो की पुष्कळ प्रकारचं अन्य शिक्षण दे बापा आजूबाजूला आहे. अरे आम्हाला कळत नाही प्रभू की आम्ही कसं पुढं जावं. आम्हाला दे बापा तू मार्गदर्शन कर. आम्हाला देवा तुझी कृपा पुरव की आमचं लक्ष केवळ येशू ख्रिस्ताकडे असावं, मानवी संप्रदायाकडे नाही. मानवी संप्रदाय पोकळ भूलथापा आहेत. आम्हाला ख्रिस्तापासून ते दूर घेऊन जात आहे. पण दे बापा तुझं शिक्षण आम्हाला येशू ख्रिस्ताप्रमाणे बनण्यास उत्तेजन देतं. दे बापा आम्ही या जगामध्ये मृत नाही तर जिवंत असावं, कारण जे ख्रिस्तामध्ये आहे ते जिवंत आहे. आम्हाला दे बापा तुझ्या या शिक्षणाबद्दल आभार मानतो आणि विनंती करतो प्रभू की आमचं लक्ष हे सदैव ख्रिस्ताकडे असावं, त्याचं गौरव करणार असावं, असं होऊ दे. सर्व मान सन्मान आम्ही तुला देत केलेली प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवतोय. आमेन.